7, 8 आणि 9 ह्या तिन्ही तारखेदरम्यान संपूर्ण राज्य तो पिंजून काढणार आहे. आजची कंडिशन आहे अवघ्या 5 तासामध्ये, म्हणजे आताचे 10 वाजलेत, 10:30 वाजलेत, ह्या 5 तासामध्ये दुपारी 3:30 ते 4च्या दरम्यान जालन्यामधल्या बहुतांश भागामध्ये, यामध्ये बदनापूर, संभाजीनगरचे सर्व तालुके, भोकरदन, जाफराबाद मध्ये तो पूर्णपणे कव्हर करणार आहे. कदाचित 5 तासानंतरही 1-2 तास वाढू शकतात, कारण की तो निसर्ग आहे. पण आजची कंडिशन खूप चांगली आणि कॉमन तारीख मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं होतं ढवळीचं तुम्हाला, की आजची तारीख कॉमन आहे. तर आज नाशिक, निफाड, येवला, देवळा ह्या सर्व तालुक्यामध्ये, अहमदनगर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यामध्ये मित्रांनो, याच्यामध्ये जवळपास जर 95 किंवा 80% जरी भाग घेतला, 10 गावं जरी सुटली, तरी त्या मित्रांनी 9 तारखेचा वेट करायचा आहे. कारण की लो प्रेशर हे चांगलं बनलंय, पण आपल्या महाराष्ट्राला व्यापण्यासाठी त्याला 24 तासाचा कालावधी लागतोय. ठीक आहे. काल त्याने 7 तारखेला 40 ते 35% भाग विदर्भाचा 80 ते 90% भाग घेतलाय. मराठवाड्याचा त्याने 25 ते 30% भाग घेतलाय. पण पश्चिम महाराष्ट्राचा त्याने 10 ते 20% भाग घेतलाय. पण ह्या 20% पुन्हा 80% वाढवणार आहे. त्यामुळे विदर्भामध्ये सांगायचं तर सर्व जिल्हे आजही आहे, मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना आजही आहे. एकंदरीत सांगायचं म्हणलं तर पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, दक्षिण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना आणि सर्व तालुक्यांना 80 ते 90% क्लाउड कव्हरेज एरियानुसार तो पूर्ण करणार आहे. आता बरेचशा शेतकऱ्यांच्या मनात सर असा सुद्धा प्रश्न आहे की आभाळ येते पण धारा उतरत नाही. एक्झॅक्टली कंडिशन अवर्षणग्रस्त भागांची आहे, त्यांच्या आजूबाजूला पडतोय, त्यांना पडत नाही, पण ह्या 2 दिवसात तो कव्हर करणार आहे. खऱ्या अर्थाने जो पाऊस आहे तो आज मागच्या 7 तारखेपासून स्टार्टअप झालाय, म्हणजे क्लाउड कव्हरिंग आणि ज्या धारा उतरणं किंवा ती संततधार. आणि विशेष म्हणजे आपल्या अंदाजामध्ये मी स्पष्ट सांगितले की सर्व दूर नदी नाले वाहणार नाहीत, पण सर्व दूर पाऊस राहणार आहे. मग तो दमदार असेल किंवा आपलं 8 दिवस पाणी भरणीचं काम भागेल एवढी कंडिशन याच्यामध्ये अवेलेबल आहे. बोला सर. चालतं सर. तर सर साधारण हा पाऊस किती तारखेपर्यंत राहू शकतो? तर बघायला गेलं ना, आता निसर्गाची लीला आहे. आपल्या मॉडेलनुसार त्याची कंडिशन 10 तारखेपर्यंत दाखवते. पण कदाचित जर पाऊस पडल्याच्या नंतर जर स्थानिक वातावरण होत गेलं तर हा कंटिन्यू काही भागांना, काही मोजक्या भागांना, विदर्भामध्ये तर ती कंटिन्युटी आहेच, अकोल्यामध्ये सुद्धा आहे, त्याचबरोबर जालन्यातल्याही बहुतांश भागामध्ये हे 15 तारखेपर्यंत सुद्धा राहू शकतो. म्हणजे एकंदरीत ज्या भागांना पाऊस सोडत नाही अशा भागांना तो राहण्याची शक्यता दाट आहे. आणि बघायला गेलं तर लो प्रेशरचा प्रभाव आणि क्लाउड कव्हरिंग म्हणजे ढगांची व्याप्ती असणारे जे भाग आहेत मराठवाडा आणि विदर्भामध्ये सर्वाधिक जोर असणार आहे. आणि 9 तारखेपर्यंत पश्चिम महाराष्ट्र आणि सांगायचं म्हणलं तर संपूर्ण राज्यामध्येची कव्हरिंग आहे. आणि येत्या 24 तासामध्ये राज्यातला सर्वाधिक भाग म्हणजे 99% किंवा 95% भाग व्यापण्याची जी व्याप्ती आहे ती आपल्या विदर्भाची आणि मराठवाड्याची आहे. आणि त्यानंतर त्या पाठोपाठ खानदेश तो जवळपास 85% त्यांनी कव्हर केलाय. 15% मधले 10% तो आज सुद्धा कव्हर करणार आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी 80% भागामध्ये ह्या तारखेचा म्हणजे 7 पासून पाऊस नाहीये, पण 20% भागामध्ये तिथेही पाऊस पडायची नोंद, जशी की सोलापूर, कोल्हापूर तुम्ही आता पण सांगितले, अशा भागामध्ये झाली. तर आजची जी सिस्टम आहे, आजचं जे कंडिशन बनलेलं आहे ते पूर्णपणे नैऋत्य मोसमी पावसाचं बनलेलं आहे. त्याचा प्रभाव कोल्हापूर पासून पुणे, मुंबई, सातारा पासून डेव्हलप होत सांगली, सोलापूर, अहमदनगर, बीड मध्ये प्रवेश करणार आहे. बीड मध्ये प्रवेश करण्यासाठी त्याला संध्याकाळचे किंवा दिवस मावळतेचे 6 वाजतील आणि त्यानंतर तो परभणी, लातूर या भागामध्ये मजल मारेल.